वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आत्ता मस्त उठलो आहे, तर जातो खालती आणि आवरून घेतो आधी लगेच। आणि आज ना आपल्याला फिरायला जायचं आहे। कुठे जायचं आहे ते थोड्या वेळात सांगतो तुम्हाला, चला। तर आता ना जरा गाडी धुवून घेतो। काल आपण फिरून आलो ना, तर गाडी पूर्ण घाण झालेली आणि म्हणून मग पार्किंगमध्ये नाही लावली। म्हटलं आज धुऊया आणि मग आत टाकूया। जरा धुवून घेतो, खूप धूळ बसते तर रस्त्यावर ना, म्हटलं जरा पाणी मारून मग शेडमध्ये टाकतो। काल रात्री ना गाडी अशीच ठेवली फायर होती, तर आता तिला पार्किंगमध्ये लावतो। धुवायची म्हणून खरं हे केलेली, बाहेर ठेवलेली, लगेच आत लावतो। फुलं काढली आहेत देवासाठी, इथे भरपूर आलेली। चला घाली आता जा। तर आज आता नाश्त्याला आहे मस्तपैकी पॅटीस, तर लगेच खातो आणि मग जातो। मी तयारी वगैरे केली आहे आणि आता मी चाललो कुणकेश्वरला। तर आज कुणकेश्वरचं मंदिर दाखवतो तुम्हाला, चला। तर आता मी आणि सिद्धेश निघालो आहे, तर आधी म्हटलं पेट्रोल भरून जाऊया। मग पेट्रोल पंपावर आलो आहे, तर पेट्रोल भरून झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे देवगड रोडला। हे बघा, इथे असं बघितलं ना मोक्कर रान एकदम आणि स्ट्रेट रोड, की समजून जायचं की आपण देवगड साईडला आलो आहे। हे बघा, इकडे मस्त आंब्याच्या बागा बाजूला आणि असं स्ट्रेट रोड असतो। रस्ता एक नंबर आहे, त्यामुळे बरं वाटतं। फक्त ना उन्हाचा त्रास होतो इथे। हे बघा, आता आपण ना कुणकेश्वरच्या देवळात जायचं ही वाट आहे। मस्त रोड आहे, एकदम शांत, ट्रॅफिक नाही, काय नाही, एक नंबर वाटतं। आणि हे बघा, इथे आजूबाजूला काय जास्त झाडं बिडं दिसत नाही जास्त। आणि हे बघा, हे फक्त आंब्याच्या बागा सगळीकडे, फक्त उन्हाचा खूप त्रास होतो। हे बघा, आंब्याचीच झाडं सगळी। आता आंबे एक पण नाही आहेत, आता थोड्या दिवसांनी आंब्याचा सीझन सुरू होईल, त्यामुळे इथे ना पूर्ण हे सगळे आंब्याने भरलेली असणारी झाडं। काय वाटत असेल बघा, कधी आलो तर नक्की दाखवीन। आणि हे सगळे इथे असे जाळी वगैरे लावतात, मग आंबे लागले की ते लोक चोरतात। तर आपण आलो आहे देवळाच्या जवळ। ते बघा, हे आहे कुणकेश्वर मंदिर। हे बघा, आता आपण इकडनं आलो आणि हे बघा, ते आहे कुणकेश्वरचं मंदिर। तर गाडी पार्क करतो आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर ते बघा, इथून असं एंट्रन्स आहे, मस्त मोठं मंदिर आहे बघा। तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो। केवढी मोठी अशी कमान तयार केली आहे बघा, पूर्ण ही चिऱ्याची आहे, पण देवगडमध्ये चिरा फेमस, त्यामुळे इथे सगळं चिऱ्याचं आहे बनवलेलं। आता आम्ही देवळाच्या आतमध्ये आलो आहे, तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। आणि बघा, बाजूला समुद्र आहे, समुद्रावर पण जाऊया। देवळ बघा काय मस्त बनवलं, जास्त गर्दी नाही आहे पण ठीक आहे। आणि हेच जर तुम्ही जत्रेच्या वेळी आलात तर जरा पण जागा नाही मिळणार, ते फुल पॅक असतं सगळं। आता जत्रा वगैरे यायची आहे, मार्चमध्ये असते, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान, त्यामुळे आता काय एवढी गर्दी नाही। हे सगळे टुरिस्ट आहेत आलेले। हे बघा, केवढं मोठं मंदिर आहे बघा, मस्त लाइटिंग वगैरे पण केलेली आहे, म्हणजे रात्रीचं इथे मस्त वाटत असणार। आता आपण जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया। हे बघा, आतमध्ये आलो आहे। हे बघा, शंकराची पिंडी आहे। हे बघा, बाहेर मस्त असं ना चित्र काढलं आहे बघा शंकराचं। आता पाया पडून झाला आहे। आणि बघा, हे आहे बाजूला एक छोटं मंदिर आहे, तिथे पण पाया पडायला आलो। आणि हे बघा काय ते सेना, इथे आज महाप्रसाद आहे, सोमवार असल्यामुळे असेल कदाचित, आमचं नशीब चांगलं, आम्ही आलो आणि बरोबर आता महाप्रसाद सुरू होतो आहे। हे बघा, मंदिर बघा किती मस्त दिसतं आहे। तर आता आम्ही विचार करतो आहे की जेवूनच जाऊया, आता गर्दी पण भरपूर दिसते आहे,
बघा जेवणाला बसलो आहे फायनली आम्ही. आपलं जेवणच जाऊया. आता जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आमचं जरा म्हटलं बीचवर जरा बघूया. ते म्हटलं बीचवर खालती तर नाही जात आता, वरनच दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे मंदिर आणि इकडे खालती ब्रिज. असं कुठेच मिळणार नाही बघायला. बघा एवढं जवळ. बघा काय मस्त समुद्र दिसतोय. हे जर संध्याकाळी आलं असतं ना तर एक नंबर वाटलं असतं. आता कसं जरा ऊन आहे, पण ठीक आहे, मस्त वाटतं. आता आम्ही तिथून निघालो आणि बघा इथे पुढे आलो आहे. म्हटलं जरा फोटो वगैरे काढूया. आणि ते बघा समोर तिकडे पवनचक्की आहेत, विंड मिल. त्यामुळे तिथे पण जाऊया आपण. आम्ही आता हे बघितलेले आहे त्याच्या आधी पण, आता तुमच्यासाठी दाखवतो. हे बघा काय मस्त इथे गाडी पार्क केली आहे आणि मस्त फोटो वगैरे काढले आहेत. ते बघा समोर तो बीच आहे. आणि आता हे बघा इथे आपण रोडवरनं जातो आहे आणि बाजूला समुद्र. काय व्ह्यू आहे बघा तो मस्त. हा रोड ना एकदम भारी वाटतो. समुद्र महामार्ग म्हणतात या रोडला. एक नंबर वाटतं बघा. आपण असं सेम एकावी चालतं आहे बघा. बाजूला समुद्र आणि इकडे रोड. आणि ते बघा तिकडे पवनचक्की दिसत आहेत. मस्त वाटतं बघा या रोडला. ते बरेच जण येतात रील वगैरे शूट करायला. एकदम मस्त वाटतं, भारी. आता जरा म्हटलं थांबूया. हे बघा इथे ना मस्त वाटतं बघा. तर आता हे बघा त्यांना मस्त एक ब्रिज आहे. त्याच्या दोन्ही साईडला बघा, ह्या साईडला आणि ह्या साईडला ना मस्त व्ह्यू आहे. हे बघा आता आपण ब्रिजवर जातो आहे आणि हा ब्रिज ना पूर्ण असं समुद्राच्या वर बांधलेला आहे. मस्त वाटतं एकदम. हे बघा तिकडे एक ना मंदिर पण आहे. आणि बघा ह्या साईडला पण पूर्ण बीच आणि इकडच्या दुसऱ्या साईडला पण पूर्ण बीच आहे. आणि बघा समुद्राच्या वर आहे पूर्ण ब्रिज. एक नंबर वाटतंय बघा. तर आता आपण पोचलो आहे बीचवर आणि झाडं बघा काय मस्त वाटतात. तसं ना सावली वाली आहे पूर्ण त्या झाडांमुळे आणि मस्त शांत वाटतं, एकदम थंड. इकडे एक हॉटेल पण आहे, रेस्टॉरंट आहे बघा. आणि इथून असं खालती जायचं आहे बीचवर जाण्यासाठी. काय गर्दी वगैरे काय नसणार कारण आता दुपारची वेळ आहे ना. हे बघा कोण नाही जास्त, थोडीच माणसं आहेत. मस्त वाटतं बघा बीचवर. एकदम असं हिरवंगार झालं आहे बघा सगळं. आणि बघा आता आतमध्ये म्हटलं वाळूत उतरूया, थोडं पाण्यात जाऊया. बघा बाजूला मस्त विंड मिल आणि इकडे बीच. तर आता आम्ही घरी निघालो आहे आणि बघा एकदा परत आता जाताना पूर्ण स्ट्रेट रोड, कारण डिस्टन्स कवर होत नाही. बघा मस्त वाटतं, खड्डे वगैरे काय नाही, स्ट्रेट एकदम जात राहायचं. तर लवकर घरी पोचतो. चला तर आता मी घरी जातो आहे आणि बघा प्रसाद पण घेतला आहे. फायनली घरी येऊन पोचलो आहे. मस्त जरा चहा पितो. चला तर ते बघा चहा आणि खारी आहे, तर लगेच खाऊन घेतो. तर आता जेवण पण रेडी आहे, तर लगेच जेवण घेतो. जेवण वगैरे झालं आहे माझं. आता मस्त एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.